नमस्कार, मी अनिल गुंजाळ. मागील भागामध्ये आपण पाहिलं की शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची सुवर्ण संधी म्हणजेच बहिस्थ विद्यार्थी योजना किंवा 17 नंबर फॉर्म. या निमित्तानं, या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतोय की मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत आहे. ज्या महिलांनी शाळा सोडली किंवा ज्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे, असे 14 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांसाठी 10वी आणि 12वीची सुवर्ण संधी आहे. पण या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की या शाळा ज्या आहेत, ज्या शाळांमधनं आपण या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यात शाळा निवडतो, त्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजला माझी विनंती आहे, कृपया या विद्यार्थ्यांना प्रवाहात घ्या. आता SSC बोर्डानं प्रत्येक शाळा ही केंद्र केलेली आहे, प्रत्येक ज्युनियर कॉलेज हे केंद्र केलेलं आहे. त्यामधनं कोणताही विद्यार्थी कोणतीही शाळा किंवा कोणतेही ज्युनियर कॉलेज निवडू शकतो. परंतु या वर्षीचा अपवाद असा आहे की इयत्ता 10वीसाठी जर करायचं असेल, एखाद्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेली असेल आणि तो जर त्याच शाळेचा विद्यार्थी असेल, 9वी पूर्वीचा, 9वी नापास झाला, 8वी सोडून दिलेला, तर त्या शाळेने कृपया त्याला सहकार्य करावं. ती आपली जबाबदारी आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांना माझी विनंती आहे की असे जर विद्यार्थी असतील तर त्यांना संधी द्या, त्यांना प्रवाहात आणि त्याला येऊ देत. यामधनं एक नापासातील कोहिनूर घडतील. माझ्या असंख्य अशा सक्सेसफुल स्टोरीज आहेत की जे विद्यार्थी प्रवाहात आले आणि आज चांगल्या पदावर चांगलं शिक्षण घेत आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी ही पण सुवर्ण संधी आहे. ज्युनियर कॉलेजला माझी विनंती आहे की जर त्या विद्यार्थिनी, त्या महिला किंवा शाळांना विनंती आहे की त्या महिला, त्या विद्यार्थिनी जर बाहेरचे असतील, ते विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातले असतील आणि पुणे शहरात किंवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर किंवा वेगळ्या ठिकाणी जर ते स्थलांतरित झालेले असतील, त्या मुलींचं लग्न झालं असेल, तर त्या मागील शाळेत जाऊ शकत नाही, त्यांच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही जिथे 11वी नापास झाल्यात. त्यामुळे SSC बोर्ड याबाबत सविस्तर आपल्याला माहिती देणारच आहे किंवा देईलही. तर यांनी त्यांना सहकार्य करावं, त्यांचं आधार कार्ड आणि त्यांना या ठिकाणी जर बसायला संधी दिली तर त्या प्रवाहात येतील. त्याची आवश्यक जी कागदपत्र आहे ते आपण खरंच घ्या, मागून घ्या. पण मला खात्री आहे की हा एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाही आणि ते प्रवाहात येतात. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करूयात. क्लासेसवाल्यांनाही माझी विनंती आहे की आपण खूप चांगलं पुण्याचं काम करत आहे, या विद्यार्थ्यांना मदत करा कृपया. मुळात हे विद्यार्थी परिस्थितीमुळे शाळा सोडलेली असते, काहींना लवकर लग्न झालेलं असल्यामुळे शाळा सोडली